The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्रं वहतु पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या सिल्लोड शहरातील नालंदा बुद्ध विहार दीक्षानगर शिक्षक कॉलनी परिसर नवीन पाण्याच्या टाकीजवळ सिल्लोड या ठिकाणी बुद्धगया धम्म सहल करून आल्याबद्दल पगारे परिवाराच्या वतीने जाहीर धम्मदेसना इथे आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी आम्हास ज्यांनी निमंत्रित केलाय अशा श्रद्धावंत धम्म उपासक निशांत प्रल्हाद पगारे, प्रतीक्षा निशांत पगारे, आराध्या निशांत पगारे, संपूर्ण पगारे परिवार आणि पगारे आई बाबांच्या सर्व सुपुत्री स्नुषा आणि जावई, त्याचबरोबर ज्यांचा इथे आज स्वागत समारंभ होतोय असे श्रद्धावंत धम्म उपासक प्रल्हाद पांडुरंग पगारे व शोभाई प्रल्हाद पगारे व प्रतीक्षा सागर आरके, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। पगारे आई बाबा आणि त्यांचा संपूर्ण परिवार बुद्धगयेला जाऊन आला आणि त्यांचा इथे आज स्वागत समारंभ संपन्न होत आहे, साजरा होत आहे। तेव्हा आपण सर्वांनी प्रथमतः
पगारे आई बाबा यांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन आणि कौतुक करावे। अत्यंत महान पुण्य त्यांना कमविण्याची संधी प्राप्त झाली। मला इथे आल्यानंतर स्मरणात आलं, मला वाटतं त्यावेळेस शिरसाट गुरुजी होते, हिवराळे साहेब होते आणि संपूर्ण आपण बसलेले ज्येष्ठ लोक होतात। 15-20 वर्षांपूर्वी काहीतरी इथे धम्म परिषद संपन्न झाली होती। त्या धम्म परिषदेला एकदा आलो होतो आणि त्यानंतर आता आलो। म्हणजे आता बोलवलं आम्हाला, तसं तर किती वेळा बोलवलं आपल्या नागसेन बुद्ध विहारामध्ये, तिथे आमच्या धम्मदेसना झाल्या वर्षावासामध्ये, परंतु या मधल्या काळामध्ये व्यस्त कार्यक्रमांमुळे येणं झालं नाही। आज इथे आम्ही आलो, आम्हाला हर्ष होतोय। खरं तर पगारे आई बाबा यांना जाम आनंद झालेला आहे। किती दिवस झाले असतील आमच्या मागे लागून विनंती करून करून ही तारीख त्यांनी मिळवली आहे आणि त्यामुळे ढोल ताशाच्या गजरांमध्ये त्यांनी मिरवणूक काढली भतीजींची आणि त्यामुळे सर्व लोक पाहत होते बा कोणते महाराज आले आहे का, कारण त्यांनी इकडे काय भंतेजी वगैरे असे ढोल ताशात पाहिले नसतील आणि म्हणून हा जो हर्षोल्लास आहे त्यांच्या परिवाराचा देखील निश्चितच त्यांच्यात असलेली श्रद्धा, त्यांच्यात असलेली धार्मिकता हे त्याचं एक लक्षण आहे। आणि त्यामुळे आपण बुद्ध गयेला जाऊन आलात, जिथे जिथे बुद्ध राहिले, भगवंताचं वास्तव्य जिथे होतं, भगवंताने ज्या ज्या ठिकाणी राहून अनेक लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणलं, अनेकांना निर्वाणाचा मार्ग खुला करून दाखवला, अशा अनेक ठिकाणांना तुम्ही भेटी दिल्या। केवळ भेटीच नाही दिल्या तर तिथे माथा झुकून तुम्ही आलेला आहात। जिथे भगवान बसले, जिथे भगवंताने उपदेश दिले, जिथे भगवंताने चंक्रमण केलं, त्या श्रावस्तीमध्ये देखील तुम्ही जाऊन आलात। 25 वर्ष भगवान आपले श्रावस्तीमध्ये राहायला होते, अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये होते, विशाखा मिगार मातेने दान दिलेल्या पूर्वाराम विहारामध्ये 6 वर्ष वर्षावास केले आणि 19 वर्षावास भगवंताने जेतवन विहारात केले। तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचाल तर 45-46 वर्षावासांपैकी ही विशेष उल्लेखनीय अशी बाब आहे भगवंताच्या संदर्भामध्ये की एकट्या श्रावस्ती नगरामध्ये भगवान 25 वर्ष राहिले। कारण त्याचं होतं, श्रावस्तीची लोकसंख्या तेव्हा 7 कोटी होती। त्या काळात 7 कोटी लोकसंख्या असलेल्या त्या काळामध्ये जी चातुर्वर्णी व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णांमधले लोक त्या श्रावस्तीमध्ये राहत होते। त्या श्रावस्तीमध्ये सर्वाधिक काळ भगवान राहिले यासाठी की ती श्रावस्ती भूमी मोठी पुण्यभूमी होती। तिथे श्रद्धावान लोक होते, तिथे अध्यात्माला समजून घेणारे लोक होते आणि भगवान त्या ठिकाणी जात असतात। मी त्याचा दाखला म्हणून अनेकदा लोकांना सांगत असतो, भगवंताचा धम्म जो आहे तो बहु अनमोल आहे। बघा, भगवंताने काखेतलं काढलं बाजारात मांडलं असे उपदेश केले नाही कोणाला। जरी आज लोकांना वाटत असेल इकडं तिकडं फिरावं, इकडे जाऊन प्रचार करावं, तिकडे जाऊन प्रचार करावं, मी प्रवचनातून बऱ्याचदा लोकांना सांगत असतो, भिक्खूंना जरी फिरा म्हणाले भगवान, पण 9 ठिकाणी 9 लोकांकडे 9 लोकांच्या घरी तुम्ही बोलवलं तरी जाऊ नका, हा पण भगवंताचा उपदेश आहे। एकीकडे चरत भिक्कावे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय भगवंताने सांगितलं आणि दुसरीकडे सांगितलं की 9 ठिकाणी भिक्खूंना तुम्ही बोलवलं तरी जाऊ नका। आणि त्याच्या उलट पुन्हा सांगतात भगवान बुद्ध की 9 लोकांकडे 9 घरी 9 ठिकाणी तुम्ही नाही बोलवलं तरी जा आणि 9 ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नका। आता तुम्हाला हे लगेच समजणार नाही, त्याच्यावरती मी आता बोलणार नाहीये। स्वतंत्र प्रवचन या दोन्ही विषयांवरती मी देणार आहे, कारण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आणि बाबासाहेबांनी आपल्याकडून आशावाद व्यक्त केला। बाबासाहेब म्हणाले, भारत ही बुद्ध धम्मासाठी शून्यवत भूमी आहे। सध्या इथे 2500 वर्षांपूर्वी बुद्ध होऊन गेले, परंतु मधल्या काळात मात्र बुद्ध विहार नष्ट केल्या गेले, बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या गेल्या आणि एकूणच बुद्ध शासनाला कसं नष्ट करता येईल, थांबवता येईल याचा कसोशीने प्रयत्न झाला। परंतु नंतरच्या काळात बाबासाहेब जन्माला आले आणि त्यांनी इथे गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला हजारो वर्ष ज्यांना माणसं असून माणसांसारखं जगता येत नव्हतं किंवा त्यांना वागविल्या जात नव्हतं, अशा मेलेल्या समाजाला बाबासाहेबांनी नवसंजीवनी दिली आणि त्यांना अमृत पाजून बुद्ध धम्माचं जिवंत केलं। हे सर्वस्वी श्रेय आज खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे। वामन दादा म्हणाले, काल कवडी मोल जिने वामनचे होते,
परंतु आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते, बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. हे वामनदादांनी लिहिलं बघा. आज जग बुद्धाकडे वळत आहे. तुम्ही पाहत असाल तर आताच आम्ही बघा बुद्धगयेमध्ये होतो. 10-15 दिवस इंटरनॅशनल त्रिपिटका चॅन्टिंग होती. 22 देशातले भिक्खू आणि उपासक उपासिका आले होते बघा. किती? 22 देशांमधून उपासक आणि उपासिका आणि भिक्खू आले होते. महायानी ट्रेडिशन वाले, तंत्रयानी ट्रेडिशन वाले, वज्रयानी ट्रेडिशन वाले, थेरवादी परंपरेचे भिक्खूपंथी ते आले होते. आणि अमेरिकेच्या त्या महिलेने, श्रद्धावंत उपासिकेने, तिच्या नवऱ्याने प्रचंड श्रद्धायुक्त चित्ताने 20 वर्षांपासून किती सलग 20 वर्षांपासून प्रत्येक वर्षी 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत चॅन्टिंगचं आयोजन केल्या जाते. त्यांच्याकडून करोडो रुपये खर्च केला जातो. भिक्खूंची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था, त्यांना चिवरदान, परिष्काराचं दान आणि तिथे प्रवचनांचं आयोजन, महाबोधी विहार असं डेकोरेट केल्या जाते. तुम्ही व्हॉट्सअपवर, आपल्या युट्यूबवर वगैरे पाहत असाल तर प्रचंड सुंदर प्रकारे त्यांनी सजवलं होतं. आणि त्यामुळे हे सांगत आहे यासाठी की भगवान बुद्ध जेव्हा हयात होते की नाही, आता कोणाकोणाला असं वाटेल बरं झालं आता लगेच कार्यक्रम झाला. परवालाच एक जणाने मला प्रश्न विचारला की भंतेजी, आम्ही बुद्धगयेला गेलो होतो, आमच्या परिवाराने स्वागत समारंभ ठेवला होता, तुम्हाला बोलवलं होतं आम्ही, पण तुम्ही काय आले नाही, तारीख दिली नाही. परंतु छोटेखानी आमच्या परिवाराला घेऊन पारिवारिक प्रोग्राम आम्ही केला. तर आमच्या बाजूलाच विहार आहे, असंच ज्याच्यात कोणी जात नाही, असंच नाही. इथं जात असाल बाबा तुम्ही, लय चांगले आहे, तुमच्यासारखं कोणीच नाही. चिल्लोड मध्ये लय विहार भरत असेल, लोक श्रद्धावंत आहेत, कारण अजिंठा लेणी तुमच्या जवळच आहे. जवळ असल्यावर लय महत्व राहते माणसाला, असं म्हणतात बा. तुमच्याकडे काय आहे माहित नाही, तुम्हाला काही ओळखत नाही. तर मग त्या उपासकाने विचारलं, भंतेजी आम्ही बुद्धगयेला जाऊन आलो, आमच्या परिवाराने कार्यक्रम आयोजित केला, खर्च आम्ही केला, बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमांचं पूजन केलं, वंदना घेतली, धम्मावर चर्चा केली, आम्ही आमचा अनुभव कथन केला की भरपूर दिवसांपासून आमची इच्छा होती बुद्धगयेला जाण्याची, परंतु योग आला नाही. परंतु आता गेलो आम्ही आणि पाहिलं आम्ही लय काय काय करत होतो 22 प्रतिज्ञाच्या उलट. पण तिकडे गेल्यामुळे डोक्यात प्रकाश पडला, प्रवचन ऐकू ऐकू डोक्यात प्रकाश पडला. आम्ही कचरा सगळा जाळून टाकला, फेकून दिला. आता आम्ही शुद्ध झालो, बौद्ध झालो, याचा आम्हाला अभिमान वाटतोय, स्वतःचाच गर्व वाटू लागला. आणि म्हणून मग सगळ्यांना वाटू लागलं की आईनं काय काय जे अगोदर करत होती ते सगळं सोडलं, वडील पण काय काय करत होते अगोदरचं ते सगळं सोडून दिलं. आता आर्य उपवासात पालन करू लागले, आता विहारात जाऊ लागले, आता प्रवचन ऐकू लागले. घरात एकूणच सकारात्मक वातावरण निर्माण झालं, एकमेकांचे नातेसंबंध चांगले झाले. हे एवढं मोठं चांगलं होत असताना आम्हाला वाटलं बा आई वडिलाचा सगळ्यांचा स्वागत सत्कार कराव. परंतु एक जणानं मग आमच्या एरियातल्याच गोष्ट, आता लोक भगवंताला विचारलं की सर्वात जास्त कोणत्या प्रकारचे लोक आहेत या जगात, तुम्हाला काय वाटतं? चांगले लोक आहेत की वाईट लोक आहेत? मुख्यत नका बसू. वाईट प्रवृत्तीचे लोक जास्त आहेत की चांगल्या प्रवृत्तीचे? वाईट प्रवृत्तीचेच चांगल्या. चिल्लोडचीच गोष्ट करत नाही बापा, सगळीकडची हिजगत आहे. सगळ्याच ठिकाणी कोणताही जाती धर्म का असे ना, काही जाती धर्माचा संबंध नाही. या जगामध्ये जर सर्वे केला, सर्वे करायची तर गरज नाही बापा, लगेच दिसते. सीसीटीव्ही इकडं डिस्प्लेवर दाखवतेच बरोबर, बसल्या बसल्या कुठं जाताना फिरताना लगेच. तर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या लोकांची आहे? वाईट प्रवृत्तीच्या लोकांना. नाव ठेवणं, निंदा करणं, पाखडत बसणं, टोचण्या देणं, चिमटे काढणं, टॉर्चर करणं, नांदू लागली तिला पळवून लावणं, पळून चालली तिला नांदवायला साठी, इथंच राह तू आणि तुझंच घर आहे, कोण काय करते मी साथ देतो, असे म्हणणारे लय जास्त. आणि समजून घेणारे, कौतुक करणारे, चांगल्या मनाचे, चांगल्या प्रवृत्तीचे फार कमी लोक असतात बघा. तर त्यांनी बिचाऱ्यांनी कार्यक्रम केला. कार्यक्रम त्यांचा, पैसा त्यांचा, जागा त्यांची, भाडं सगळं त्यांचं. आणि समाजातली जे 2-4 असतात की नाही असे चमचे, चमच माहिती तुम्हाला? चमच्याच काय काम राहते? तेवढ्या पुरतं काम राहते चमच्यात. ते खाणं झालं की जाऊ दे म्हणते, भांडे घास द्या ठेवून दे म्हणते. चमच्यात तेवढंच काम राहते बघ. पळीच तेवढंच काम राहते. पळी समज
भगवंतानं उदाहरण देताना पळीचं उदाहरण दिलं. मी सांगितलं प्रवचनात आपल्या बऱ्याचदा, तुम्ही ऐकत असाल तर. भगवान म्हणाले या जगात बरेच लोक भाजीतल्या वरणातल्या पळीसारखी असतात. ती भाजीतली पळी चमच घेण्यापुरतच वापरल्या जाते, पण ती भाजी वरण किती चवदार जरी असेल, त्या पळीला चमच्याला चव राहते का? त्याची समजते काय? समजते? असेच लोक राहतात. काही काही चांगलं लय काय काय राहते आजूबाजूला, पण ते चांगलं दिसत नाही. वाईट काय म्हणते, बारीक पाहू दे म्हणते, वाईटच शोधते. कारण मानसिकता मच्छरासारखी जर असेल. धम्मपदामध्ये भगवंतानं डुकराची उपमा दिली माणसाला. तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला वाटेल काय म्हणतात तुम्ही, वाचा तुम्ही धम्मपद ग्रंथ. धम्मपदामध्ये आपल्या चॅनल वरती आहे. डुकराची उपमा दिली. भगवंत म्हणाले डुकराच्याही प्रवृत्तीचे लोक असतात. मी सांगतो हे यासाठी, तो कार्यक्रम त्यांनी केला तर लोक म्हणले असं कुठं असते काय, हे त्यांच्यात असते. मग ते लोक बाहेरून जाऊन आल्यावर त्यांच्या स्थळाला, धार्मिक स्थळाला त्यांचा स्वागत सत्कार करतात. मग त्यांची कुठं कॉपी करायची का? आपण बौद्धन असं तसं. आणि ज्यांनी चर्चा करत होती की नाही, त्यांच्या घरचे कोणी विहारात जात नाही काही जिंदगीत, वर्गणी देत नाही विहारात कार्यक्रम असल्यावर कधी, आणि हे नाव ठेवते तोंड वर करून. भगवान म्हणाले आपल्यात पात्रता तयार करावी लागते. सम्राट अशोकाने 84,000 विहार बनवले. किती किती 84,000 विहार बनवले त्यानं. चैत्य, स्तूप, शिलालेख कोरले भारतामध्ये आपल्या. त्या काळातले अफगाणिस्तान वगैरे, बांगलादेश आताचा जो आहे ना, इथपर्यंत 84,000च का बनवले? तर भगवंताचे 82,000 प्रवचन आहेत, उपदेश आहे. किती? त्रिपिटकामध्ये आत्ता 82,000 उपदेश आहेत भगवंताचे. आणि त्यांचे जे अग्रश्रावक भिक्खू होते त्यांचे 2,000 उपदेश आहेत. असे एकूण किती उपदेश आहेत? किती? 84,000, 84,000 एवढे उपदेश भगवंताचे ग्राह्य धरले गेलेले आहेत. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटकामध्ये. आणि त्याचं प्रतीक म्हणून, त्या 84,000 धम्मस्कंदांचा उपदेशांचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने या भारतवर्षामध्ये त्या काळामध्ये विहारांची निर्मिती केली. बौद्ध भिक्खूंना ते दान दिले. बौद्ध भिक्खूला ध्यान करण्यासाठी, विहारात वास्तव्य करण्यासाठी, आराम करण्यासाठी, उपदेश करण्यासाठी म्हणून ते दान दिले. आणि त्या सम्राट अशोकाने भगवान बुद्धाला, म्हणजे भगवान बुद्धाच्या भिक्षूंना असं काही ऑर्डर दिल्या म्हणता का तुम्ही? सूचना करण्याच्या पूर्वी मोगली पुत्र तिष्य भंतेजीला सांगितलं, भंते मी धम्माचा दायात झालो काय? तेव्हा भंते म्हणाले, महाराज अधिकारवाणीने भिक्खू संघाला सूचना तेच करू शकतात ज्यांच्या घरचं कोणीतरी भिक्खू भिक्खुणी आहे. काय सांगतोय मी? वाचा तुम्ही सम्राट अशोकाचं चरित्र, तुम्हाला कळेल हे सगळ्या गोष्टी. आणि धम्मदायाद हा पाली शब्द आहे. त्याच्यामध्ये सांगितलं सम्राट अशोकाने मुलगा आणि मुलगी दान दिली. आणि नंतर मग सूचना केली मोगली पुत्र तिष्य भंतेजीकडे जाऊन, मला भिक्खू संघामध्ये शुद्धता आणायची आहे, बुद्ध शासन टिकलं पाहिजे, यासाठी भंते मी काय करू शकतो? आणि मग 9 तुकड्या तयार केल्या, 9 समित्या. किती? 9 समित्या तयार केल्या सम्राट अशोकानं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भिक्खूंच्या जे विद्वान, विनयशील, प्रामाणिक, प्रतिभावंत अशा भिक्खूंच्या 9 तुकड्या तयार केल्या. आणि भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये त्याने धम्मप्रचारासाठी त्या पाठवल्या म्हणजे असं नाही म्हणाला घरातच बसून, जा भंतेजी श्रीलंकेला प्रचार प्रसार करा, जा भंतेजी थायलंडला प्रचार प्रसार करा, तुम्ही काहीच करत नाही असा नाही म्हणाला. माझ्या मायांनो, माझ्या बाबांनो, भावांनो, बहिणींनो, त्याने जाण्याची, राहण्याची तिकडे राजाला सांगून रस्त्यामध्ये खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली. आणि तिकडे राजाला सांगितलं. आणि त्याच्या अगोदर मुलगा आणि मुलगी श्रीलंकेला पाठवली. आणि त्यानं 9 समित्या भारताच्या आजूबाजूच्या आशिया खंडातल्या 9 ठिकाणी पाठवल्या. याचा बौद्ध साहित्यात उल्लेख आहे, तुम्ही जर अभ्यास कराल तर. आणि म्हणून तो धम्माचा दायाद होऊ शकला. स्वतःचा मुलगी आणि मुलगी दान देऊन, म्हणून त्यानं धम्माचा प्रचार प्रसार केला. तर हे जे बोलत होते तर त्या उपासकांनी मला सांगितलं, भंतेजी असं असं आमचं काही चुकलं का सांगा. मी म्हटलं, बा तुमचं तर चुकलं नाही, तुम्ही लय भारी काम केलं. मायबापाचा सन्मान करणं याच्यापेक्षा भारी गोष्ट दुसरी कोणती असू शकते हो? काय? माता पितू उपठान पुत्तदारस संग हो, अनाकुलाच म्हणता येतं मंगलमुत्तमं. कोणाचं वचन आहे? कुणाचं वचन? भगवान बुद्धाचं वचन महामंगल सूत्रात आहे. आई वडिलांची सेवा करा. काय म्हणाले भगवान?
आई वडिलांची सेवा करा, मूल बाळ बायको यांचा सांभाळ करा. पण आता काही काही ठिकाणी गणित उलट झालं. मूल बाळ बायको यांची सेवा करते आणि चार चौघात गेल्यावर सांगते मी मायबापाला सांभाळतो म्हणते. भगवान म्हणाले मायबापाला सांभाळत नसतात, कुत्र्याला मांजराला सांभाळत असतात. मायबापाला सांभाळत असतात का? मायबापाची सेवा करत असतात. माता पितू उपत्थानं, माता पित्यांची सेवा केली जाते, मूलबाळ बायको यांचा सांभाळ केला जाते. बायकोला आणि मायबापालाही समान समजल्या जाते, हे भगवंताचं वचन आहे. परंतु सांगतो यासाठी की तिथे जो स्वागत समारंभ केला त्यांनी मला सांगितलं असं म्हणत आहेत लोक, चुकीचं आहे का? मी म्हणालो नाही. या जगात जेवढा अध्यात्म आज आहे तो निर्माण झाला बुद्ध धम्मातूनच. म्हणून बुद्ध धम्माची कॉपी, एडिट आणि त्याला पेस्ट केला गेलाय. मग ते झाडाला वेडे मारणं असो, बोधिवृक्षाला यस मूल्य निसिनो व सबारी विजय नाका म्हणू, किंवा अजून वंदन करणं असो, किंवा अजून कशाचं धार्मिक स्थळांचं निर्माण करणं असो, हे कॉपी एडिट पेस्ट केला गेलेला आहे. आणि म्हणून तुमचं चुकलं नाही. आई वडील बुद्ध गेला जाऊन आले, त्यांचंही पुण्य होतं. आणि तुम्हाला धार्मिक आई वडील, बदलणारे आई वडील भेटले, हे तुमचंही पुण्य आहे. आणि त्यामुळे बुद्ध गेला जाणं, जिथे जिथे भगवान गेले तिथे जाऊन आपला माथा झुकून येणं, हे चांगल्या लोकांचं लक्षण आहे. आणि पैसे कमू घरातच बसणं आणि काड्याच मोडणं, आणि म्हातारपण आलं तरी बी घरातच इंटरफिअर करू, हे असंच झालं नाही, तसंच झालं नाही, हेच शिकवलं नाही का, तेच शिकवलं नाही का, हेच शिकवलं का, तेच शिकवलं का, आणि असं कुठं असते का, तसं कुठं असते काय, माय अशीच आहे का, बाप असाच आहे का, हे म्हणत बसणं, हे तर कोणाला आहे जमते? तुमच्यात कोणी असेल तर मुख्यच बसतात बापा लोक काही, पण तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. भगवंताने सांगितलं आपण भगवान बुद्ध म्हणाले स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे. जेव्हा इतरांकडून अपेक्षा करता की नाही परिवारातले लोक सुद्धा, तर स्वतःमध्ये सुद्धा ती पात्रता तयार केली पाहिजे. दुसऱ्यांनी चांगलं बनावं, चांगलं वागावं वगैरे वगैरे, आपल्याकडून काही कर्तव्य बजावलं पाहिजे की नाही, का दुसऱ्याकडूनच? मी नेहमी सांगतो, हे असे बोट करतात लोक, हे 4 बोट आपल्याकडे असतात, ते दिसत नाहीत लोकांना. हे एकच बोट फिरवत राहते. ती आमची सून बरोबर नाही म्हणते, ते सासू बरोबर नाही, नवरा बरोबर नाही, बायको बरोबर नाही, दीर बरोबर नाही, भाऊजाई बरोबर नाही, नणीन बरोबर नाही, कोण बरोबर नाही, ती भंतीजी बरोबर नाही म्हणजे, ती विहार बरोबर नाही, त्या विहारात जाणारे लोक बरोबर नाही, ते समाज बरोबर नाही म्हणजे, नालंदा बुद्ध विहार बरोबर नाही, बुद्ध विहार बरोबर नाही, कोणीच बरोबर नाही म्हणजे, मीच बरोबर आहे म्हणते. हा जो काय प्रकाश दिसतो तो माझाच प्रकाश आहे म्हणते. या कॉलनीत मीच हुशार आहे म्हणते, माझ्या एवढं शिकलंय कोणी नाही, माझ्या घरासारखं घरही कोणाचं नाही, माझ्या घरात जे जे काही आहे ते कोणाकडे नाही, आणि माझ्यासारखं ज्ञानी हुशार आहे कोणीच नाही. आणि सारं गणित जीवनाचं फेल झालेलं असते. घरात कोणी कवडी मोल किंमत देत नाही, आणि बाहेर असं सांगते म्हणजे तुम्ही नाही, तुम्हाला नाही म्हणत तसं. आणि म्हणून बघा, जीवनामध्ये धार्मिक बनलं पाहिजे. परंतु भगवंताचं वचन आहे की मिथ्या दृष्टीत पडलेले लोक, कोणत्या दृष्टीत? सम्यक दृष्टीच्या उलट कोणती दृष्टी सांगितली? मिथ्या दृष्टी. त्या मिथ्या दृष्टीत पडलेले लोक कधी धार्मिक बनत नाहीत. दुसऱ्याला काय नाव ठेवता इतर समाजाच्या लोकांना? आपल्या समाजाचा जर सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल. बघा, आता मी म्हणालो, येताना पाहिलं आम्ही, इतर धर्मीयांचे पण धार्मिक स्थळ आहेत बघा या एरियामध्ये. बऱ्याचदा आपल्या लोकांकडे आम्ही जेव्हा पाहतो, जेव्हा अभ्यास करतो समाजाचा, तर नकारात्मक गोष्टी फार जास्त आहेत बघा समाजामध्ये. ते लोक अंधश्रद्धा मानतात, ते लोक बुवाबाजी करतात, ते लोक असं करतात, ते लोक तसं करतात. दुसऱ्याला नाव ठेवायला लय सोपं जाते. नाचता येईना अंगण वाकडं. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. बाबासाहेब धार्मिक होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. नास्तिक होते का बाबासाहेब? नास्तिक होते का? ज्यांना वाटते हात जोडल्यावर काही होत नाही, पंचांग प्रणाम केल्यावर काही होत नाही, विहारात गेल्यावर काही होत नाही, मेणबत्ती लावल्यावर काही होत नाही, बुद्ध गेल्यावर काही होत नाही, दान दिल्यावर काही होत नाही, सील पालन केल्यावर काही होत नाही, ध्यान केल्यावर काही होत नाही, असा वर्ग आहे साहेब समाजामध्ये. नाही म्हणू शकत नाही तुम्ही. आम्ही पाहतो लहानपणापासून असाही वर्ग आहे की याचं काही म्हणजे काही होत नाही म्हणतात. सगळं, कोणाला हात जोडायला नाही सांगितले म्हणतात. बाबासाहेबांचा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. काही वर्ग असा आहे, 22 प्रतिज्ञाच्या सुरुवातीच्या 4-5 प्रतिज्ञा वाचल्या, त्या सोडलं, समजा जे सोडायला सांगितलंय तेवढं केलं की म्हणते आम्ही बौद्ध आहे म्हणते, बाकीचा काही संबंध नाही. मी नेहमी सांगतो, बाबासाहेबांनी काय सोडायचंय आणि काय धरायचंय याचा उपदेश केला 22 प्रतिज्ञेमध्ये.
सुरुवातीला काय काय सोडायचंय ते सांगितलंय आणि नंतर काय काय धरायचं म्हणजे काय काय पाळायचंय ते सांगितलं. दारू पिऊ नका म्हणून त्याच्यातही सांगितले. पंचशीलेत तर सांगितलंच भगवंताने, सुरा मेरे मद्यपमाद ठाणा वेर म्हणी. 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा प्रतिज्ञा टाकली बाबासाहेबांनी, मी दारू पिणार नाही अशी शपथ ग्रहण करतो. आहे की नाही? बघा तुम्ही, मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचं पालन करेल, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळेल, सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो, मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंही आचरण करणार नाही. अशी आहे की नाही प्रतिज्ञा? आहे की नाही? पाळतात काय? सगळेच तुम्ही पाळता बापा, पण सगळेच पाळतात म्हणता का? पाळत नाहीत लोक. आम्ही पाहतो बघा, दुसऱ्याला नाव ठेवायला सांगा पहा, बघता काय सामील व्हा म्हणते. आणि हे 365 दिवसातून एकदाच आले नाचायला फक्त, आणि दुसऱ्याला म्हणते बघता काय सामील. कशाला सामील होतील ते? काय देणं घेणं कोणाला? आणि त्यामुळे बघा भगवंताने सांगितलं, मनुष्य धार्मिक का बनत नाही? तर मिथ्या दृष्टीयुक्त अहंकारामुळे मनुष्य धार्मिक बनत नाही. कशामुळे? मिथ्या दृष्टीयुक्त अहंकारामुळे मनुष्य धार्मिक बनू शकत नाही. मनुष्याला वाकाव वाटत नाही, झुकाव वाटत नाही. बिलकुल का? तर मिथ्या दृष्टी असते, यानं काही फरक पडत नाही म्हणते. आम्ही दृष्टांत बऱ्याचदा सांगत असतो, तुम्ही ऐकलाय असेल. वाकणं, झुकणं, लवणं, विनम्रता, नम्रता हे चांगुलपणाचं लक्षण आहे की वाईटपणाचं लक्षण आहे? तुमच्या कौटुंबिक जीवनात म्हणा, तुमच्या परिवारात म्हणा, किंवा समाजात म्हणा, एरियात म्हणा, कोणी समजा एखादी महिला, पुरुष, तरुण, तरुणी कोणी असेल, कोणी भेटलं त्याला नमस्कार, जय भीम असं करत असेल, ती प्रवृत्ती चांगली की कोणी भेटल्यावर काय करायचं मला, ही प्रवृत्ती चांगली आहे? कोणती प्रवृत्ती चांगली आहे? कोणी भेटल्यावर जय भीम म्हणणं, नमस्कार करणं, बा बसा, या, मी वागतो, झुकतो असं म्हणणारे चांगले की एकदम अहंकारानं मोडून पडतील असे चांगले? वाकणारे, झुकणारे चांगले. तुमच्या मुलांचा विचार करा. तुमचे मुलं समजा 2-4 मुलं आहेत. आता प्रत्येक घराला, प्रत्येक पळसाला 3च पान आहेत. आम्ही नेहमी सांगतो, तुमच्याकडे काही वेगळं नसेल. सगळेच मुलं काही सारखेच नसतात. काही एखादा मुलगा असते माता पित्याची सेवा करते, चांगली घरात चांगलं राहते, आणि एखादा असते ते बिलकुल माता पित्यालाही गिनती करत नाही, कोणालाच गिनती करत नाही. तर कोणता मुलगा आवडते आपल्याला? कोणता आवडते? जो झुकणारा, वाकणारा मुलगा आहे, आई वडिलांची सेवा करणारा आहे, तो तुम्हाला आवडेल की जो बिलकुल गिनतीच करत नाही तो आवडेल? कोणता सांगा तुम्ही. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे, विनम्रता ही अत्यंत महत्वाची आहे. तर त्यासाठी भगवान म्हणाले बघा, मनुष्याला अहंकार कोणाकोणात येतो? तर संपत्तीच्या अहंकाराला बळी पडलेले काही लोक असतात. वाकत झुकत नाहीत, विहारात येत नाहीत. आता मी आपल्या घरात बसलेलो असताना म्हणालो, आमच्या समाजातला, आपल्या समाजातला जो मिडल क्लास वर्ग आहे, जो मिडल क्लास वर्ग आहे, तो ध्यानावर आहे. थोडाफार खालचा गरीब आहे म्हणून तो त्या गरिबीतच वाहत चाललेला आहे, आणि वरचा खाली पाहायला तयारच नाही. तुमच्यापैकी जर सोडले तर तुम्ही नाही तर बाबा म्हणाला, गव्हासोबत किडे पण रगडता का? कारण तुम्हाला काही काहींना पर्सनली ओळखतो मी, तुम्ही लय मालदार झाले. पण पुण्य तर बाबासाहेबांचीच आहे बघा. कोणाची? मेहनत, कष्ट जरी तुमचे असतील तरी पुण्याई कोणाची आहे? कृपादृष्टी कोणाची आहे? कष्ट केले माझ्या अभिमाने. कोणी केले? कष्ट केले माझ्या अभिमाने, जाण त्याची तुम्हारा हुद्या रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण त्याची जाती जातीत वाटू नका रे. कष्ट कोणाचे आहेत? बाबासाहेबांचे आहेत. हे सदैव ध्यानी ठेवत राहा तुम्ही. बाबासाहेबांनी कष्ट केले म्हणून शिक्षक कॉलनीत घर आहे, बंगला आहे. खरं की खोटं? कारण काल गाव कुसाच्या बाहेर होता बघा समाज. आज जो शहरात आलेला आहे, शहरात येऊन नोकरी करतो आहे, श्रीमंती उपभोगतो आहे, आज हे सोनं, चांदी, माणिक, मोती जे जे म्हणून काही आहे, मान, सन्मान,
हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. आणि त्यांनी मग आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला त्या बुद्ध धम्माचं आचरण आपल्याकडून झालं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की ज्यांच्याकडे संपत्तीचा अहंकार आहे ते धार्मिक बनू शकत नाही. बनतात ज्यांच्याकडे, म्हणजे अपवाद वगळता सरासरी सांगितली भगवंताने की संपत्तीचा अहंकार ज्यांच्यामध्ये आहे त्यांना वाटत नाही विहारात जावं, त्यांना वाटत नाही दान द्यावं, त्यांना वाटत नाही पंचशील पालन करावं, त्यांना वाटत नाही उपोषण पालन करावं, त्यांना वाटत नाही ध्यान करावं. आणि वेळ निघून गेली की मग डोळे उघडतात आणि जेव्हा डोळे उघडायची वेळ आली तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असं होते जीवनामध्ये बघा. लय लोक पाहिले आम्ही, लय म्हणजे लय लहानपणापासून भरपूर लोक पाहिले आपल्या तोऱ्यात वावरणारे, समाजात कधी न येणारे, धार्मिक कधी न बनणारे, पैसा गाडी बंगला मुलं बाळ, आणि नंतर मग एक वेळ येते की समाजाकडे येतील, विनवणी करतील, हात जोडतील, अपेक्षा करतील कोणीतरी विचाराव, कोणीतरी बोलाव, कोणीतरी बसाव. परंतु जर आपण कोणाचे झालो नाही तर जग आपलं होतंय. घरची कंडिशन असो की बाहेरची असो, आपण जर कोणाचे होत नाही तर जग आपलं होत नाही. आणि त्यामुळे संपत्तीचा अहंकार बाळगू नये असं भगवंताने सांगितलं. त्यानंतर भगवान म्हणाले 4-5 प्रकारचा जो अहंकार आहे ज्यामुळे मनुष्य धार्मिक बनत नाही, त्याच्यामध्ये दुसरा एक अहंकार सांगितला, सौंदर्याचा अहंकार. भगवंताच्या काळात तुम्ही म्हणाल असं कसं काय, खरं आहे का हे? तर भगवंताच्या काळात राजा बिंबिसार होता बघा. कोण? झोपले का? जेवण आहे सर्वांना. भगवंताच्या काळात बिंबिसार राजा होता. बिंबिसाराची एक राणी होती, तिचं नाव खेमाराणी होत. काय? खेमाराणी. नंतर भिकुणी झाली ती प्रचंड सुंदर होती बघा, भयंकर सुंदर होती, नखशिखात प्रचंड सुंदर होती. जेव्हा भगवान बुद्ध राजगिरीला आले की नाही भिक्षू संघासह, तर भगवंताचं वेलकम करण्यासाठी, आता तुम्ही कसं स्वागत केलं बघा भंतेजींचं, तर भगवंताचं वेलकम स्वागत करण्यासाठी स्वतः राजा, त्याचे प्रधान सचिव, नोकर चाकर, सैनिक सगळे आपल्या राजगिरीच्या बॉर्डर पर्यंत, सीमेपर्यंत आले भगवंताला वेलकम करण्यासाठी. पण त्यांच्यासह खेमाराणी आली नाही. माहिती आहे तुम्हाला इतिहास? खेमाराणी आली नाही कारण खेमाराणी भगवंताचा द्वेष करत होती. या जगात अशी ही प्रवृत्ती आहे की चांगल्याचा पण द्वेष केल्या जाते बघा. म्हणजे चांगल्यांनाही वाईट म्हटल्या जाते अशी पण प्रवृत्ती असते, आणि कधी कधी वाईटाला सुद्धा चांगलं म्हटल्या जाते बघा, अशी प्रवृत्ती आहे. बऱ्याचदा काही ठिकाणी असं होते, चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं. भगवान बुद्ध म्हणाले आपल्या दृष्टीचा फरक असतो. मिथ्या दृष्टी ज्यांच्यामध्ये आहे त्यांना चांगलं वाईट दिसते आणि वाईट चांगलं दिसते. आणि म्हणून ती खेमाराणी भगवंताला भेटण्यासाठी येत नव्हती. राजाने एक कवीकडून त्या वेळुवन जे दान दिलं भगवंताला, त्या वेळुवनावर एक काव्य रचायला सांगितलं कवीला. कवीने ते रचलं आणि दरबारामध्ये खेमाराणी असताना ते त्या कवीने बोलून दाखवलं. वेळुवन किती सुंदर आहे, तिथे फुलं सुंदर आहेत, फळं सुंदर आहेत, पशु पक्षी फुलपाखरं वगैरे, बगीचा, काय 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 वेली, याबद्दलचं सौंदर्य कवीने त्या कवितेमध्ये टाकलं. आणि जेव्हा त्या दरबारामध्ये ती कविता त्याने बोलून दाखवली तेव्हा खेमाराणीला वाटलं भगवान बुद्धाला दान दिल्यापासून आपण त्या वेळुवनामध्ये गेलो नव्हतो, परंतु हे एवढं सुंदर बनलंय आता तर आपण गेलो पाहिजे, असा तिला मोह निर्माण झाला. आणि तिने राजाला बोलून दाखवलं की महाराज मला वेळुवन पाहायचं आहे. मग राजाने बंदोबस्त केला. राजा मनोमन खुश झाला, कारण राजाची इच्छा होती मी राजा आहे, भगवंताकडे जातो, वागतो, झुकतो, त्रिवार वंदन करतो, परंतु माझी राणी काही भगवंताला शरण येत नाही, तिच्यात अहंकार आहे सौंदर्याचा, ती गेली पाहिजे, ती पण शरण आली पाहिजे भगवंताला, असं त्याला वाटत होतं. आणि नेमकं तिने इच्छा दर्शविली आणि त्यानुसार राजाने रथ जुंपायला सांगितलं, सैनिक दिले सोबत आणि राणीला सांगितलं की राणी साहेबा तुम्ही जाऊ शकता वेळुवन पाहण्यासाठी. सैनिकांना राजाने सूचना केली की बघा ज्या मार्गाने गेलात त्या मार्गाने परत येऊ नका. बाहेर पडत असताना वेळुवनातून ज्या दिशेला, ज्या साईडला भगवान बुद्धाचं वास्तव्य आहे त्या साईडने राणीला घेऊन या, राणीला काही याच्याबद्दल बोलू नका. सैनिक होते, नोकर होते राजाचे, त्यांनी ते ऐकलं आणि बरोबर राणीला फिरवलं, वेळुवन दाखवलं. राणी खुश झाली एकदम ते सगळं वेळुवन पाहून. परत येताना मात्र ज्या साईडला भगवान बुद्धाचं वास्तव्य होतं त्या साईडनं रथ वळवले आणि परत येत होते. परत येत असताना मग
भगवान समोर उभे, भगवंताची दिव्य दृष्टी असते. भगवंताला जे ज्ञान प्राप्त झाले ना, ते ज्ञान म्हणजे काय, असं पुस्तकी वगैरे ज्ञान नव्हतं. तुम्ही जर भगवंताला कोणकोणते ज्ञान प्राप्त असतात हे माहीत करायचे असतील तर आपल्या चॅनल वरती भगवान बुद्धाला प्राप्त असलेले 9 विशेष गुण हे तुम्हाला पाहायला मिळेल बघा. जसं इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे किती गुण आहेत? विशेष 9 गुण आहेत भगवंतामध्ये असतात. आपल्या चॅनलवर विस्ताराने ते सांगितलेले आहेत. पुस्तक पण आहे आपलं त्याच्यावरती. तर भगवंत दिव्य दृष्टीवाले असतात. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये कोणत्या जीवाच्या चित्ताची अवस्था आता सध्या कशी आहे, पूर्व कर्म कोणतं होतं, फ्युचरचं कर्म कोणतं असणार आहे, कोणाचा जन्म कोणत्या कर्मामुळे झाला, हे भगवंताला ऍज इट इज समजत होतं. म्हणून ते बुद्ध होते. मनुष्य जरी होते तर सर्वसामान्यांसारखे नव्हते. आणि म्हणून भगवंताने त्या खेमाराणीला पाहिलं. भगवान तिथे थांबले. खेमाराणीला भगवान बुद्ध दिसल्याबरोबर रथातून ती उतरली. राजाचा सोपास्कार आहे म्हणून ती खाली उतरली. तिने हात जोडले भगवंताला. भगवंताला वंदन करता हात जोडता जोडता भगवंताने दिव्य बलाने दाखवलं. तिच्याही पेक्षा सुंदर 2 तरुणी भगवंताला हवा घालत होते. आणि भगवंताने आपल्या दिव्य बलाने त्या खेमाराणीला दाखवलं ते दृश्य की त्या 2 आपल्यापेक्षा सुंदर असलेल्या तरुणींचं सौंदर्य वय वाढत असल्यामुळे कमी 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 होत आहे. म्हातारपणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. केस पांढरे झाले, जाभाड बसले, सुरकुत्या पडल्या, कमरेतून वाकले, नंतर गुडघे थकले आणि हाडाचा सापळा होऊन खाली त्या कोसळल्या. तिला लगेच वैराग्य उत्पन्न झालं खेमा राणीला. ते दृश्य भगवंतानं दिव्य बलाने काही काही ठिकाणी असं दाखवलेलं आहे. आणि मग लगेच तिला वैराग्य उत्पन्न झालं आणि ती भगवंताला शरण गेली. भगवंताला उकास बंदा मी म्हणते द्वारते नकतंग सबंग, भगवान मला माफ करा, माझ्याकडून अपराध घडला आपल्याला समजून घेण्यासाठीचा. आणि ती शरण आलेली आहे. हे यासाठी तुम्हाला सांगितलं की सौंदर्याचा पण अहंकार असतो माणसाला, म्हणून धार्मिक बनत नाही. बघ, ताकदीचा पण अहंकार असतो बघा. तिसरा कोणता? ताकद, शक्ती, नाही का? माझ्यासारखा ताकदवान कोण नाही म्हणे. आम्ही दृष्टांत सांगत असताना एकदा का किती वेळा सांगत, मुद्दा म्हणून रिपीट करतो आपण, कारण वेगवेगळ्या परिसरात जातो. नदी असते बघा, तुमच्याकडे नदी असतील छोट्या मोठ्या. नदीच्या किनाऱ्यावर काही झाडं असतात बघा, आणि नदीच्या मधोमध असं टेकार तयार होते, रेती वाळू एकत्र जमून त्याच्यावर गवत येते बघा. तुम्ही नदीला पूर आलेला कधी पाहिला असेल तर पाहिला का? हो की नाही? काय धीरूभाई अंबानीकडे आली जन्माला? त्याच्या घरात तशा घरात थोडी जन्माला. सर्वसामान्यच आहात तुम्ही पण, असं काही नाही. तोऱ्यात राहू नये त्यासाठीच भगवंताचं वचन आहे. काही नसते तोरा बिरा, हे पांढरच होणार आहे एक दिवस. हे जाभाड बसणार म्हणजे बसणार. माझं तुमचं कोणाच आहे असो, हो कोणी असो, लय आले लय गेले. आपली आजी लय सुंदर होती, आपली पणजी लय सुंदर होती, तिचं नाकही लय सुंदर होतं, हाडे नाहीत आता. पणजीचं नावही माहित नाही कोणाकोणाला. माहित आहे का? पंजोबाचे काहीच माहित नाही आपल्याला, आहे का माहित? त्यांच्या फोटोला तरी हार घालते का कोणी? आपले तसंच होणार आहे काय. त्याच्यामुळं तोऱ्यात अहंकारात कोण राहू नये. कोणत्या तर ताकदीचा पण अहंकार असतो. त्या नदीमध्ये पूर आल्यावर बघा ते गवत झुकते, असं लवाळा ते झुकते. किनाऱ्यावरचे झाड म्हणते आम्ही काय कमी आहे का? असं ताठच, तुमच्यासारखे नाही, असं ताठच. कोण क्या करताय, आम्ही मजबूत आहे, आम्ही उंच आहे, आम्ही मोठमोठं बुड आहे आमचं, वगैरे वगैरे. पहिला पूर येते, गवत झुकते, आणि किनाऱ्यावरचे जे झाड आहे की नाही त्याच्या खालची माती थोडी 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 थोडी, ते पूर पाण्या एवढं पॉवरफुल, हवे एवढं पॉवरफुल, अग्नी एवढं पॉवरफुल, आणि संन्यास एवढं पॉवरफुल. या जगात कोणीच नाही बघा. संन्यासी जर पॉवरफुल असेल, तो त्याच्या मार्गामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये तो ध्यानात असेल, शिलात असेल, विनयात असेल, तर खरोखरच सांगितलं की संन्यासी म्हणजे असेच नाही, परंतु जे ध्यानी आहेत त्यांच्यासारखं पॉवरफुल दुसरं कोणी नसते बघा. तुम्हाला अभ्यास केल्यावर हे कळेल, रिद्धी सिद्धीचं बल तुम्हाला कळेल. म्हणून ते गवत झुकते आणि किनाऱ्यावरचे झाड ताटच. पहिला पूर येते, दुसरा पूर येते, गवत झुकते, झाड ताटच, तिसरा चौथा पूर येते, आणि नंतर एकदा महापूर येते. त्या झाडाच्या खालची थोडी 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 माती गेलेली असते,
आणि नंतर एक महापूर आला की त्या झाडाची माती होते, ते झाड होत्याचे नव्हते आणि गवत पुन्हा डोलते मस्त. हे दृश्य आम्ही लहानपणी पाहिलं. पहा, आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळे किनाऱ्यावरचे झाड जास्त दिवस टिकत नाहीत बघा. जे ताठर समजतात ना स्वतःला, ते टिकत नसतात. जे विनम्र असतात, गवत जे विनम्र असते की नाही, ते कोणी असो, मग गवतासारखं मनुष्याने असावं. कौटुंबिक जीवन जगताना सुद्धा आपण वाकणारे असलो पाहिजे. कारण माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात, आपल्याकडूनही चुका होतात. मी तुम्ही कोणी असो, पण सदा सर्व काळ माणूस चुकीचा नसतो बघा. असतो का? सदा सर्व काळ माणूस चुकीचा नसतो. सदा सर्व काळ माणसाने चुकीचं राहूही नाही. महिला असो, पुरुष असो, तरुण तरुणी असो, आपल्यात बदल करून घेता आला पाहिजे. अवगुण जर असतील त्याला चिपकून नसलो पाहिजे, आपण त्याला सोडता आलं पाहिजे. अंगुलीमाल डाकू असलेला त्याचा भिक्खू बनू शकतो, हे भगवंताने सांगितलं. वेश्या असलेली, नगरवधू असलेली आम्रपाली भिक्खुनी बनू शकली बघा. हे परिवर्तन स्वतःला घडवता आलं पाहिजे. बाबासाहेबांना हीच अपेक्षा होती आपल्या समाजाकडून. म्हणून ताकदीचा सुद्धा अहंकार बरा नाही, हे भगवंताचं वचन आहे. ज्ञानाचा पण अहंकार बरा नाही बघा. कशाचा? ज्ञान. लोक पाहता बघा तुम्ही, कधी कधी ज्ञान असते आणि त्याचा लय अहंकार असते. सगळ्यांनाच नाही, तुम्हाला तर बिलकुलच नाही, पण ज्ञानी लोकांना पण बघा. मला वंदना पाठ आहे म्हणते, शुद्ध पाठ आहे म्हणते, मला ध्यान झाले, एवढे शिबिर झाले, कोण सतीपठाण झालं म्हणते, काय काय झालं. बाबा झालं तर चांगलीच गोष्ट आहे हो, ते आपल्या फायद्याचं झालं पाहिजे. ते दाखवण्याचं असेल तर काही कामाचं नाही. ते दाखवण्याचं असेल तर काही कामाचं नाही. धारेती धम्मा, भगवंताचं वचन काय आहे? धारेती धम्मा. त्याला धारण केल्या जाते, पालन केल्या जाते, आचरणात आणल्या जाते, त्याला धम्म म्हणतात. दिखाऊपणाला धम्म म्हणत नाहीत. न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच पंपी सुतवान धम्मं काय न पसती, असं भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून ज्ञानाचा अहंकार असणं कामाचं नाही बघा. ज्ञानी असावं, पण राजा मिलिंदासारखं ज्ञानी असावं. कोणासारखं? मिलिंद प्रश्न आपल्या चॅनलवरती वाचला बघा. तो आत्ता जे प्रकरण वाचलं की ना, 73-74 भाग, त्याच्यामध्ये मिलिंद राजा 7 दिवस अधिष्ठान करून उपवासाचं पालन करतो, स्वतःची पात्रता तयार करतो बनतेला प्रश्न विचारण्यासाठी, आणि नंतर मग मेंढक प्रश्न त्यांची चर्चा होत असते बघा. म्हणून ताकदीचा, ज्ञानाचा अहंकार, आणि शेवटचा अहंकार सांगितला कुळ किंवा जातीचा अहंकार पण बरा नाही. आपल्या देशामध्ये अशा लोकांची काही कमतरता नाहीये बघा. जातीचा अहंकार, कुळाचा अहंकार घेऊन लोक बघा वावरत असतात. आम्ही फलाण्या जातीवाले, बिस्तान्या जातीवाले, आमची जात श्रेष्ठ वगैरे वगैरे. भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये अनेक लोकांना उपदेश करताना सांगितलं की जन्मतः कोणी चांगला किंवा वाईट नसतो. मनुष्यावर जसे संस्कार होतात तसा मनुष्य घडत असतो. आणि म्हणून आपला सहवास कोणाचा लाभला, आपल्याला संस्कार कसे लाभले, याच्यातून आपली गुणवत्ता, गुण अवगुण तयार होत असतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, जातीचाही अभिमान बाळगणं काही कामाचं नाही, आपल्यात गुणवत्ता असली पाहिजे. गुणवत्ता ही आपल्याला सुखाकडे घेऊन जाते. आणि त्यामुळे बघा, धार्मिक बनणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला त्यासाठी म्हणूनच बुद्धाचा धम्म दिला. म्हणून दररोज जाता येत नसेल तर किमान 8 दिवसातून एकदा विहारामध्ये आपण जाऊ शकलो पाहिजे. परिवाराला घेऊन विहारात गेलो पाहिजे. जर मी नेहमी इशारा देत असतो आपल्या समाजाला, बाबासाहेबांच्या वचनाचा संदर्भ देऊनच, 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली गुरु चंद्रमणी महास्तवीरांकडून, आणि आपल्यालाही 22 प्रतिज्ञा देऊन समाजाला बौद्ध धम्म दिला. 15 ऑक्टोबरच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले आपल्या लोकांना उद्देशून, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. कोणाचे शब्द आहेत हे? का म्हणाले असतील बाबासाहेब? कारण ते बोधिसत्व होते, आणि बोधिसत्वाला सुद्धा भविष्य थोडंफार कळते. भविष्य म्हणजे काय, तर पुढे काय होऊ शकते. कारण बाबासाहेबांना माहित होतं, यांना मी लय काय काय दिलंय भरभरून. तुला फुकट दिलंय असार, कोण फुकटचं दिलंय, हे फुल पोट भरलंय, आणि हे कायच विहारात जातील. कशाचं धम्माचं आचरण करील, कशाचं दान पुण्य करील, कशाचं सील पालन करेल, कशाचं ध्यान करेल. मग घरी बसूनच किचल्या काढते.
किचल्या समजते ना तुम्हाला? समजते की नाही? मोसंबीच्या किचल्या समजतात का? आमच्याकडचा शब्द आहे किचल्या. किचल्या म्हणजे बा फोडी. मोसंबीच्या संत्र्याच्या फोडी वेगवेगळ्या करणं, तसं घरातच बसून फोडी करते. का करत काहीच नाही. जे करतात त्यांना नाव ठेवते बघा. तुम्ही नाही तसे, परंतु अशी प्रवृत्ती समाजामध्ये आहे आणि त्यामुळे बघा धम्माचं आचरण करत राहा. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाला जाना, जागा आणि विहारात जात राहा. ध्यान करत जा, शील पालन करत जा, दान पुण्य करत जा, ध्यान करत जा आणि असं बटन दबायच्या अगोदर बुद्ध गैलात जा. तुमचा मुलगा भाऊ म्हणून सांगतो, कारण बुद्ध गैला भगवंतानीच सांगितलं जा म्हणून. महापरिनिब्बाण सुत्ता आहे बौद्ध साहित्यात. शेवटचा पॉइंट सांगतो तुम्हाला. महापरिनिब्बाण सुत्तात आनंद भंतेजीला भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा, जेव्हा कधी भविष्यात ज्या कोणा व्यक्तीच्या हृदयामध्ये मनामध्ये बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती श्रद्धा निर्माण होईल, त्यांना वाटेल मी बुद्धाला वंदन करतो, धम्माला वंदन करतो, संघाला वंदन करतो, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये एकदा तरी किमान 4 तीर्थस्थळी जाऊन, 4 धार्मिक ठिकाणी जाऊन वंदन केलं पाहिजे. कोणाचं वचन आहे? भगवान बुद्धाचंच वचन आहे. कोणते 4 ठिकाण आहेत ते? पहिलं ठिकाण आहे जिथे बोधिसत्व म्हणून सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. आता जे नेपाळमध्ये आहे त्याला लुंबिनी वन म्हटलेलं आहे. सम्राट अशोक राजा झाल्यानंतर त्याने धर्मयात्रा काढली. तिथे तो गेला आपल्या परिवार अमात्यांसह. त्याने तिथे एक सिंहस्तंभ उभारलेला आहे. इथे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला म्हणून तुम्ही लुंबिनीला गेले असाल, तिथे महामाया विहाराच्या बाजूलाच एक अशोक स्तंभ आहे बघा. कोणी उभारलेला आहे? सम्राट अशोकाने. तिथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. जन्माची संकेतांक शिला तिथे आहे. एक शिलालेख आहे, एक संकेतांक शिला आहे. म्हणजे इथे जन्म झाला असं हे पहिलं ठिकाण आहे. त्याला 4 धामापैकी 4 तीर्थक्षेत्रापैकी एक ठिकाण मिळालं. शब्द चोरले, मी मघाशीच म्हणालो कॉपी एडिट पेस्ट झाले म्हणून असं समजू नका की भंतीचा अभ्यास नाही की काय. लय अभ्यास केलाय आणि अभ्यास आहे म्हणूनच बोलतो. काय असंच बोलायला का काय उगच आहे की काय? उगत लोक बोलवत असतील का महाराष्ट्रामध्ये? अभ्यास करूनच बोललं पाहिजे. त्याच्यामुळे पहिलं स्थळ कोणतं? लुंबिनी. दुसरं सांगितलं बुद्धगया. त्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जिथे ज्ञानाची प्राप्ती झाली, जिथे ते सम्यक संबुद्ध झाले. सम्यक संबुद्ध असेच नाही झाले. 6 वर्ष खरतर तपश्चर्या केली. 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्थ पारमिता, अशा 3 पारमिता जन्मोजन्मांपर्यंत त्यांनी पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आणि तेव्हा कधी ते परिपूर्ण सम्यक संबुद्ध ठरले बघा या युगातले. आणि त्या भगवान बुद्धाचं ज्ञान प्राप्तीचं जे ठिकाण आहे ते म्हणजे महाबोधी विहार, महाबोधी वृक्ष. यस मूल्ये निसिन्नो व सब्बारी विजेंगा का पत्तो सब्बन्युतं सत्ता वंदेतं बोधिपादपं इमे हे ते महाबोधी लोकनाथे न पूजिता अहम पीते नमस्सामी बोधी राजा नमत्तुते. हे जे म्हणतो ना आपण, ते बोधिवृक्ष आताही 4थ्या पिढीतला कनिंगहम, अलेक्झांडर कनिंगहमने लावलेला, श्रीलंकेच्या अनुराधापूरवरून आणलेला मूळ तिथल्याच बोधिवृक्षाची शाखा असलेला बोधिवृक्ष तुम्हाला बुद्ध गयला आज पाहायला मिळेल. महाबोधी विहाराच्या अगदी पाठीमागच्या बाजूला असलेला. आता चांटिंग मी म्हणालो ना, त्याच झाडाखाली बसून आम्ही चांटिंग केली बघा. 12 दिवस मेडिटेशन आणि चांटिंग बघा तिथे झाली. तर हे दुसरं ठिकाण आहे. तिथे जाऊन तुम्ही वंदन करू शकले पाहिजे. तिसरं ठिकाण सांगितलं ज्ञान प्राप्तीनंतर जिथे पहिला उपदेश केला. आता मी म्हणाल तुम्हाला 84,000 उपदेश आहे. ज्ञान प्राप्तीनंतर पहिला उपदेश कुठे केला? बुद्ध गैलाच केला का? रस्त्यात कोणी भेटलं म्हणून त्यांना केला का? पात्र लोक पाहिले दिव्य दृष्टीने. कोण पात्र आहे की ज्यांना हे प्राप्त झालेलं दिव्य ज्ञान मी सांगू शकतो? कारण पात्र लोक पाहिजे असतात, कोणालाही सांगता येत नाही. म्हणून बरोबर त्या पंचवर्गीय श्रावकांना पाहिलं आपल्या दिव्य दृष्टीनं. आणि भगवान बुद्ध गयेवरून सारनाथला गेले. सारनाथला जाऊन तिथे भगवंतानं पहिला उपदेश केला, ज्याला धम्म चक्कपवतन सुत्त म्हणतात. ती भूमी जी आहे पावन ठरलेली आहे सारनाथची. सम्राट अशोकाने तिथे 2 स्तूपांचं निर्माण केलेलं आहे. किती? 2 स्तूपांचं निर्माण केलं. तुम्ही बारकाईने कोणी करता अभ्यास की माहित नाही. आम्ही पण सहली घेऊन जातो. आता बघा बुद्धगयेची सहल आहे फेब्रुवारी मध्ये 2025 ला. बुकिंग काही सुरू केली नाही. 7 दिवसाला विचारा 2026 ला
25 नाही, 25 गेला. 2026च्या फेब्रुवारीमध्ये आता टूर आहे. दरवर्षी असतो नोव्हेंबर आणि फेब्रुवारीमध्ये. ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही, जस्ट सांगतो. यासाठी कॉलही करू नका कोण, कारण बुकिंग करण्याच्या अगोदरच यांना विचारा 3 गाड्या बुक झालेल्या आहेत. म्हणजे फक्त नोंद ज्यांना करायची, सातदेव साहेबाला फोन करा म्हणून सांगितलं तर 3 गाड्यांचे लोक म्हणजे नाव नोंद करून ठेवलं बघा तुमच्या माहितीसाठी. एवढी श्रद्धा लोकांमध्ये आणि एवढं परिवर्तन आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यामुळं बुद्ध गया हे 3रं ठिकाण आहे, पावनभूमी आहे. जगभरातील लोक लाखो रुपये येतात, लाखो रुपये खर्च करून येतात. तुम्हाला तर काय 19,000, कोणी 12 घेते, कोणी 15 घेते, कोणी काय असंच घेऊन जाते, काय काय जे असेल ते. पण बाहेर फॉरेनरला किती लागतात माहिती आहे का? तुम्ही अजिंठ्याला जाल तिथे भारतीय लोकांचा प्रवेश शुल्क आणि विदेशी लोकांचा प्रवेश शुल्क वेगवेगळा आहे की नाही? एकच आहे? वेगवेगळा आहे. प्रत्येक आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे जेवढे काही स्थळ आहेत त्या प्रत्येक स्थळावर फॉरेनरला दुप्पट तिप्पट पैसे आहेत आणि भारतीय लोकांना कमी पैसे आहेत. इथून विमानानं जरी जायचं म्हटलं औरंगाबादवरून दिल्ली, दिल्लीवरून गया किंवा पटना, तर एवढे काही जास्त पैसे लागतही नाहीत. पण विचार करा, चायनावरून, थायलंडवरून, श्रीलंकेवरून, लाओसवरून, कंबोडियावरून, तिबेटवरून आपल्या किती पैसे लागत असतील विचारा तुम्ही. आता किती पैसे लागत असतील. पण तरी सुद्धा लोक किती वेळा येतात आणि इकडे नुसतेच हात हलवत येत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याकडचं गणित लय अवघड आहे. हे काय करायचं आणि ते काय करायचं असे म्हणतात लोक. तुम्ही बुद्धगयेचं विहार जर पाहिलं की नाही, त्याच्यावर एक कळस आहे. 280 किलो सोनं आहे, 24 कॅरेटचं. किती? 280 किलो 24 कॅरेटच्या सोन्याचा कळस. कोण दिला माहिती का तुम्ही? थायलंडच्या श्रद्धावंत उपासकाने विनंती केली केंद्र शासनाला, इथल्या केंद्र सरकारला, आणि तो दान म्हणून दिला. विमान त्यांचं, कारागीर त्यांचे, सोनं त्यांचं, श्रद्धा त्यांची. आणि त्यांनी 300 जवळपास किलोचा सोन्याचा कळस महाविहारावर लावला बघा श्रद्धेत. ते जे बोधिवृक्ष आहे की नाही, त्या बोधिवृक्षाला सोन्याच्या कॉलम वरती सोनं लावलेलं आहे बघा. काढून टाकलं नंतर ते सोनं, बॉम्बस्फोट झाला होता नंतरच्या काळामध्ये, तेही सोनं थायलंडनं दिलं बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांना एवढे पैसे लागतात. इकडे जेवढ्या मूर्त्या दिसतात की नाही विहार आहे ना, हे फॉर्म भरू देऊ फॉर्म भरू परेशान. आमच्या विहाराला देता का, आमच्या विहाराला देता का? बाबा देता का म्हणते, घेता का म्हटलं की पगारच झाला नाही म्हणते, दुखणच आहे म्हणते, घरी काहीच नाही म्हणते, आता रिटायर्ड झालो म्हणते, आम्ही काहीच राहिलं नाही म्हणते. हो, हे का माती खात असतील का लोक? तुम्हीच सांगा बरं. तुम्ही म्हणाल काय म्हणता बनतेजी? अरे बाबासाहेबांनी एवढं दिलं, आणि बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी जर म्हणत असेल आम्ही गरीब आहो. कोण गरीब आहो? अरे गुलामी का टूट गया जाल, अरे ये है मेरे भीम का कमाल, ये भिकारी बने हैं माला माल, ये है मेरे भीम का कमाल. इथे बसलेल्या माझ्या बहिणींच्या, आईच्या, बाबाच्या हातातलं, पायातलं, गळ्यातलं, बोटातलं सोनं चांदी जमा केली तर क्विंटल भर होईल बा. कोणत्या तोंडानं म्हणता गरिबी आहे? हो, गरिबी भोगली बाबासाहेबाच्या वडिलांना, गरिबी भोगली बाबासाहेबांना. पण माझ्या समाजावरती ती वेळ येऊ नये यासाठी बाबासाहेबांना मालामाल केलं, खरोखर तुम्हाला सांगतो. आणि म्हणून कोण म्हणते आज कुडाचे घर शहरात राहतात तर कुडाचं घर म्हणता? अहो, श्रीमंत बनवलं बाबासाहेबांना. आणि बाबासाहेबांना सांगितलं कमाईचा 20वा हिस्सा म्हणजे 100ला 5 रुपये. दिवसाला 100 कमवत असाल तर 5 रुपये काढून ठेवा बाजूला, आणि जिथे कुठे धम्माचं चांगलं काम सुरू असेल ते दान जमा करा आणि द्या. जे कोणी भिक्खू प्रामाणिकपणे काम करत असतील, विनयानं शिलानं राहून काम करत असतील, त्यांच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडत असेल तर द्या दान. काही जाणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण हे बाबासाहेबांच्या मिशनचं काम आहे. सामाजिक परिवर्तनाची ही लढाई आहे, आणि त्यामुळे कमाईचा 20वा हिस्सा आपण दान दिला पाहिजे निस्वार्थपणे, बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून. आणि त्यामुळे दान देणं म्हणजे असंच कोणाला मदत करणं नाही आहे, तर समाज परिवर्तनासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेलं ते एक योगदान आहे, आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण कोणावरती दान देऊन उपकार करू शकत नाही, कारण बाबांना आपल्यावरती अनंत उपकार केले. म्हणून ह्या दानाची महिमा थायलंडला, श्रीलंकेला माहित आहे. त्यामुळे तिकडून मूर्त्या, हे चिवर,
भिक्षा पात्र काय काय येते बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. किती विहार बनवले असतील. अजिंठ्याच्या जवळ बघा मॉनेस्ट्री, थायलंडच्या भिक्खूंनी जागा घेतली, तिथं मूर्त्या, तिथं विहार बनवले सुंदर बघा. आम्ही मागच्या वेळेला अजिंठ्याचा टूर काढला होता, गेलो होतो भेट द्यायला. सुंदर असं बघा. काय त्या भिक्षूंमध्ये पण श्रद्धा, काय त्या उपासकांमध्ये सुद्धा श्रद्धा, तिथून येतात. आणि इथं येऊन ही बुद्धभूमी मोठी पावन आहे, इथे बुद्धाचा जन्म झाला या भारतामध्ये, म्हणून त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. म्हणून महाबोधी विहार हे तिसरं ठिकाण आहे बघा. आणि चौथं आणि शेवटचं ठिकाण कोणतं? कुशीनारा, कुशीनगर, जिथे माघ पौर्णिमा, आता फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखेला माघ पौर्णिमा आहे बघा. कोणती? माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला भगवंताने आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली आहे. आनंदा 3 महिन्यानंतर भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे आजपासून, असं माघ पौर्णिमेला भगवान म्हणाले. मोठी महत्वपूर्ण माघ पौर्णिमा आहे बघा. त्या माघ पौर्णिमेला भगवान म्हणतात की आजपासून 3 महिन्याने वैशाख पौर्णिमा येईल. 1 मेला वैशाख पौर्णिमा आहे 2026. त्या 1 मेच्या म्हणजे वैशाख पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे. आणि ही माघ पौर्णिमेला घोषणा केली. आणि कुशीनगरला शाल वृक्षांच्या खाली भगवंताचं महापरिनिर्वाण होईल हे अगोदर 3 महिन्यात सांगितलं भगवंताने. आणि बरोबर वैशाख पौर्णिमेला वयाच्या 80व्या वर्षी भगवंताचं महापरिनिर्वाण झालं कुशीनगरला. ती कुशीनारा भूमी सुद्धा मोठी पावन ठरलेली आहे. आणि भगवान म्हणाले, आनंदा, ज्या कुणा श्रद्धावंतांच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा निर्माण होईल, त्यांनी जीवनामध्ये एकदा तरी या 4 ठिकाणी जाऊन आपला माथा टेकवला पाहिजे, त्रिवार पंचांग प्रणाम केला पाहिजे, तिथे जाऊन दान पुण्य केलं पाहिजे, तिथे जाऊन सील पालन केलं पाहिजे, तिथे जाऊन 5-10 मिनिटे का होईना असं ध्यानाला बसलं पाहिजे. तिथले जे पॉझिटिव्ह तरंग आहेत तेही आपल्याला सपोर्ट करतील मन शांतीसाठी. आणि म्हणून हे 4 ठिकाणं अत्यंत महत्वाचे आहे. आमच्या पगारे आई, पगारे बाबा हे दोघेही, आणि कोण अजून कोण गेलं होतं म्हणते, प्रतीक्षा आरके, हे काय माहित नाही बाबा आम्हाला, पगारे आई बाबा माहित आहे. तर हे जाऊन आले बघा. आणि आपली श्रद्धा त्यांनी प्रकट केली. निश्चितच पुनश्च एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि असे स्वागत सत्कार झाले पाहिजे. इथं कुठं स्वागत सत्कार करून निवडणूक लढवायची त्यांना? हेतू कोणता हे महत्वाचा आहे बघा. हेतू कोणता आहे? तुम्हा एवढ्यांना इथे बोलवलंय, ही बुद्धाची वाणी भंतेजीकडून ऐकायला मिळाली. आता तुमच्यापैकी समजा 1-2च्या मनात जरी श्रद्धा उत्पन्न झाली, अरे गड्या असं आहे का, भगवान म्हणाले का बुद्ध गेलं पाहिजे, अरे मग आपणही गेलो पाहिजे. हा भाव एका तर एवढ्या लोकांमधून, एवढ्या मोठ्या लोकसंख्येने तुम्ही आहात, एकाच व्यक्तीच्या मनामध्ये जरी उत्पन्न झाला, तर त्यांचं इथे आम्हाला बोलवणं, हे आमचं तुम्हाला धम्माचं दान देणं सार्थक झालं असं आम्ही समजतो बघा. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जाता जाता पुनश्च आई बाबांचं अभिनंदनच करेल. आमच्या मंजुश्री ताई ह्या तिकडे राहतात, त्यांची फार इच्छा होती की माहेरी त्यांच्या भंतीजींनी यावं, धम्मदेसना द्यावी वगैरे वगैरे. आणि आमच्या आई तर म्हणे भंतीजी गोळ्याच घाला म्हणे बाबा. गोळ्या कोणत्या? आता आमच्या ह्या गोळ्याच असतात, शाब्दिक गोळ्या, बंदूक बिंदूक नाही बाबा. भगवान बुद्ध म्हणले शस्त्र विस्त्र वापरू नका, कारण लोक आम्ही पाहतो, आम्ही अनुभवतो बघा, एकदमच धीर गंभीर आणि एकदमच असं फारच बोललं की लोक म्हणतात बोर झालं, म्हणतात लय आता जेवण कधी आहे म्हणतात. आणि जाड्या भरड्या आवाजात असं बोललं की मग लोकांना वाटते हा गोळी आपल्याला लागू लागली, नाही तर मग ते म्हणते बाजूच्याला लागू लागली. मग ते अशा कावऱ्या बावऱ्या नजरेनं पाहतात कोणाकडे लागू लागली गोळी, काय आपल्याला घेतच नाही त्या गोळीत. ती गोळी जणू काय आपल्याला लागूच नाही म्हणते, दुसऱ्यालाच लागू लागल्या गोळ्या म्हणते. तर तसं काही नाही, ही धम्माची गोळी सर्वांच्यासाठी आहे. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं यासाठीच बोललो. जाता जाता तुम्हा सर्वांना निमंत्रण देतो. 26 जानेवारी 2026 ला, ही 26 जानेवारी 2026 ही युनिक तारीख आहे. 26 पुन्हा येणे नाही, माझ्या आयुष्यात नाही, तुमच्या आयुष्यात येणे नाही. तर या युनिक तारखेला औरंगाबाद मध्ये सिडको N12 येथे दिल्ली गेट हडको कॉर्नर रोड वरती सिडको कडून आपण बुद्ध विहारासाठी प्लॉट विकत घेतला. आणि त्या जागेमध्ये 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण उभारत आहोत. त्याचा भूमिपूजन समारंभ
येत्या 26 जानेवारीला असणार आहे, ज्यामध्ये मेडिटेशन हॉल, बुद्ध विहार आहे, पाली लँग्वेज स्टडी सेंटर आहे, अत्याधुनिक पद्धतीचं सगळ्या सुविधांनी युक्त भिक्खू निवास असणार आहे, साधक निवास असणार आहे, ई लायब्ररी असणार आहे, वाचनालय, अभ्यासिका असणार आहे. असे 4 माळ्याची बिल्डिंग आपण औरंगाबाद मध्ये मेन रोडवरती, हायवे वरती बांधकाम तिचं प्रत्यक्ष सुरुवात करतो आहे. तेव्हा आपण सुद्धा स्वेच्छेने त्या बांधकामासाठी दान पाठवू शकता. मटेरियलच्या माध्यमातून विटा असेल, रेती असेल, सिमेंट असेल, लोखंड असेल, खडी असेल, या माध्यमातूनही दान पाठवू शकता. आणि येणाऱ्या 26 जानेवारी 2026च्या कार्यक्रमासाठी सुद्धा प्रत्यक्ष उपस्थित राहूनही तिथे दान देऊ शकता. हे निमंत्रण मी तुम्हाला देतो आहे. आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देता देता, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली. कोणाचे? 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. हे गाणं म्हणजे काही मनोरंजन नाही आहे. बुद्ध बाबासाहेबांचं गाणं हे प्रबोधनाचं गाणं आहे, लोकांना प्रेरणा देणारं गाणं आहे. आणि त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराला जागावेत, अंधश्रद्धा सोडून द्यावी आणि बुद्ध विहारात यावेत, यासाठीचा हा खटाटोप होता. आणि त्यामुळे मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.